आम्ही गेलो होतो विरार वरून घाटकोपरला माझ्या भाचीच्या हळदीला. बघते तर काय हे कोणासोबत बोलत उभे होते, पण मी यांना कधी बघितलंच नव्हतं. तुम्हाला काय वाटतं मी असंच लांबून बघत बसेल त्यांना? मी गेले डायरेक्ट विचारायला त्यांना. तिच्या बरोबर बोलल्यावर मला समजलं ही तर त्यांची मैत्रीण आहे 3 वर्षापूर्वीची, आणि ती खास करून आईला आणि मला भेटायला आली होती. ही माझ्या मोठ्या नंदेची सासू आहे आणि साक्षी त्यांची नात आहे. आम्ही सर्वजण साक्षीच्या हळदीला चाललो आहे विरार वरून घाटकोपरला. इथे मी पण साक्षीला हळद लावली आहे आणि फोटो सुद्धा काढला आहे. तेव्हा मी यांच्या मैत्रिणींना बोलली तुम्ही आलात आहात तर हळदच लावून जावा. इथे संध्याताईची हळद लावून झाली आणि तिथे मी गेली आणि माझ्या नवऱ्याला हळद लावली, नाहीतर माझ्या अगोदर कोण दुसराच हळद लावून जाईल. इथे हळद लावालावीचा प्रोग्राम झाला आणि तिथे माझा नवरा धुम्मा मचवायला लागला. एकदम डान्स बीस कायदेशीर. मी संध्याताईला बोलत होती तुमची हळद लावून झाली असेल तर चला. मग मी पण काय ऐकते का, मी पण माझ्या सासूला आणि नंदेला घेऊन डान्स करायला गेली.